चला मग भटका घेवा जाऊया. काय काय दाखवायचं आहे बघा. आवडला तर आपलं काय करा, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग जाऊया भटका. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. भटका घेवा या माझ्या शृंखलेस पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजे खेळ. मित्रांनो, येताच माझ्या वांगडा. चला मग सृष्टी सौंदर्य बघूया. कोकण रेल्वेत असे रत्नागिरीत चाललंय. वाटेत काय काय गावता बघूया. नदी नाले गावतले, डोंगर दरे गावतले आणि धबा धबा पडणारे धबधबे गावतले. त्या धबधब्यात जरा लांबसूनच आंघोळ करूया आणि नेत्रसुख घेऊया. नेत्राने आंघोळ करूया. येताच मगे चला. आणि काय करा मगे, या सगळ्या सृष्टी सौंदर्य बघितल्यानंतर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. समजला? आणि मित्रपरिवारात पाठवा, शेअर करू. आणि तुमच्याच खिशात ठेवशात, डोळ्यात, तुमच्या डोळ्यातून दुसऱ्यांच्या डोळ्यात पाठवा. लक्षात राहा. चला मगे जाऊया. काय काय दिसतात बघूया. आपण खाय चाललो भटका. रत्नागिरी. चला मग भटका घेवा जाऊया. काय काय दाखवायचं आहे बघा. आवडला तर आपलं काय करा, तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला मग जाऊया भटका. येताच मग कोकण रेल्वेतून. चला मग. मित्रांनो, आता आम्ही पनवेलवरसून निघालो आणि रत्नागिरीत चाललो. रत्नागिरीत जाऊचो प्रवास सुरू झालो. मागच्या वेळेला आम्ही रत्नागिरीवरून मुंबईच्या दिवशी येऊ करू. हे बघा, मुंबईच्या दिशेत जाणारी गाडी. आता ह्या देऊळ दिसता तुमका, गमता काय निसर्ग देखावा असं आता बघा. मन नुसतं मोहित करून जाता. ती हिरवळ, ती झाडापेडा, पुनर्जीवन मिळाल्यासारखी. हे मळे बघा, शेती, हे पेरणी बघा, पेरणी झालेली आहे, पीक वर इल्या. आता लागवड होईल, आता लावणी सुरू करतील. शेतकऱ्यांनी बळीराजान पेरलेला असा. लागवड होईल, भाताची लावणी होईल. मागे भाग गावताला. या मंदिर बघा कसा दिसता. कसा वाटता तुमका या बघून? मनाक कसा वाटता? मन आनंदित होता की नाही, प्रफुल्लित होता की नाही? मगे बघा, ती नांगरणी झालेली आहे, पेरणी झाली आहे. आता पेरणीतून ते रोपावर इली भाताची, त्याची आता लावणी होतली. नांगरणी पेरणी झालेली आहे, आता लावणी सुरुवात होईल. सह्याद्रीची रांग. आणि हा जो डोंगर दिसतोय तो मागच्या प्रवासात काय झालं होतं, त्याचं काय झालं होतं? बेटासारखा निर्माण झालं. चारी बाजूने पाणी असं दिसत होतं.
मागील भागात. आता आम्ही परत रत्नागिरीकडे चाललो आहे. पनवेल टू रत्नागिरी. हे आमचं कन्यारत्न, अहोभाग्य आमचं. ते आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं. त्यानंतर आमचे दिवस पलटले. पहिली बेटी धनाची पेटी. कुठे आम्हाला सापडलंच नाही धन. ते शोधतोय आजपर्यंत. पेटी झाली पण धनाची पेटी नाही सापडली. जल्ला म्हारा आणि करपटला कालीच. बोलियाचा काय आणि कर्याचा काय. कुठल्या गावचे काका? पेंडचे. पाऊस पडूक लागलो की नदी नाले व्हावाक लागतं. त्याका पुनर्जीवन मिळतं नदी नाल्यात. बघा छोटे मोठे नदी नाले दिसतात. अगदी नदीचं मोठा पात्र सुद्धा दिसतं. आणि हा निसर्गाचा देखाव मन नुसतं प्रफुल्लित करता, मोहून नेता. तुमका कसा वाटतं या बघितल्यावरती? डोंगर अगदी ती हिरवी शाल वडान निजलो असाच दिसता. आराम करता पहुडलो. कसा वाटता तुमका? आता बघा हिरवी शाल अंगावर घेऊन आरामच करता तो. सह्याद्रीची रांग वाटतं की नाही? मस्त की आरामशीर पडलो निजलो. आणि मग अंगा खांदावर तो अगदी किड्यांका, प्राणी मात्रांका, पशुपक्ष्यांका खेळायता. होय तो डोंगर. झाडा झुडपांका खेळायता. हे बघा नदी. मगाशीच म्हटलंय ना, नदी नाले तुडुंब भरून वाहतात. पुनर्जीवन मिळतं नदी नाल्यात. ही नदी वाहता बघा तशी अगदी दुथडी भरून वाहता. मागे आपण ज्यावेळी रत्नागिरीसून पनवेला गेलो त्यावेळी सगळा नदीच्या बाजूक भरला होता. ही बघा नदी दुथडी भरून वाहता. पात्र बघा केवढा मोठा झाला. मागे आपण ह्या पात्राच्या बाहेर इलेला पाणी या शेतामध्ये घुसलेला बघितलं. जलमय झालेला बघितलं. शेती सगळी पाण्याखाली गेली होती. आता पाणी ओसरला, मळे रिकामी झाले. भात शेतीने डोक्यावर काढला आणि आता पेरणी झाली. लावणीक सुरुवात होईल. हे बघा मळे दिसतात. त्याच्यात लावणी केलेले पेरलेले भाताची रोपा दिसतात बघा मध्ये मध्ये. बळीराजा नुसतो निर्धास्त झाला, सुकावला पावसामुळे. घरगुती कांदा गाडी फलाटाक लागता. रेल्वे स्टेशनला इलिया. खायला तर काय गमना नाही रेल्वे स्टेशन. फलाटाक गाडी लागता.
पाठीमागे तो सह्याद्रीची रांग, पर्वत, डोंगर आणि शेता. चला घ्या इकडे सामग्री. चला घ्या इकडे कडक कुरकुरीत पापडा पापडा. वळवावी. चला घ्या इकडे सामग्री. तूप आलेले चला घ्या इकडे कडक कुरकुरीत पापडा पापडा. नाही चायनीज भेल. मला भेल इकडा. चायनीज. मुंबईच्या दिशेने धावणारी बघा रेल्वे भरधाव वेगाने निघून जाणार आता. सायडिंगला आमची गाडी उभी राहिली. कशी धावता बघा वेगाने, मुंबईच्या दिशेने चालली आहे ती. पहिली गाडी आहे ती माहिती नाही. आमची गाडी सायडिंग उभी राहिली, सायडिंगला. नजारा बघून कसा वाटता? हिरव्या त्या गाडीच्या पट्टीवरून ती लाल गाडी धावता. मागे आम्ही येत होतो ना, ते सगळं पाण्याखाली होतं. हा, आठवडा. हिरवळ, झाडाझुडपं, ही नदी आणि हा निसर्ग देखावा. हा रस्ता, त्या हिरवळीमधून काळा रस्ता. मन कसं आल्हाददायक होते, प्रसन्न होते. आणि ती शेती आणि ते ढग त्या सह्याद्रीच्या रांगेला भेटायला आले आहेत. त्या सह्याद्रीच्या डोंगराला भेटायला आले आहेत. आकाशातून जमिनीवर उतरले ते पावसाचे ढग. कसं वाटते हे सर्व दृश्य पाहिलं? तुमच्या मनाला काय वाटते जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघा, हा गालीचा, हिरवा गालीचा अंतरलाय ह्या भूमातेनं. हे नदीची पात्र, छोटे मोठे ओहळ, नदी, नाले भरून वाहत आहे. फेरीवाले काका चिक्की आले पास आवळा या चिंचवली मसाला फेरी. कुठला गाव तुमचा? हा, वीर. वीर वरून आलेत.
दाखवलं असतं तुमच्या मुलाला. हा? हा? कधी? आता नाही हो. अच्छा अच्छा. हा, आवडच त्याचे हे पगार त्याला 2.5 लाख रुपये म्हणजे भारतीय करन्सी प्रमाणे, बरोबर? मंथली 2.5 लाख भारताच्या ह्याच्याप्रमाणे. त्याची आई होती रत्नागिरीमध्ये, वडील गेल्यानंतर ती येते, तो म्हणतो चल अमेरिकेला, गावी येऊन जाऊन राहा, ती जायला तयार आहे. पण आईवरती भारी प्रेम करते. मला ते बघा नदी नाले वाहत आहेत, शेती दिसते आहे. हा हम रस्ता, मुंबई गोवा हम रस्ता, कोकणाकडच्या दिशेला नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. हा हिरवा गालीचा. पालघर जिल्हा, आता रायगड जिल्हा, अर्धा विकला आम्ही. समजलं कोंबडी? मग आम्ही कधी ती कोंबडी कापून संपली, तिथं पण गेली, ते आम्ही जागे होणार. कळलं तुम्हाला? 15 लाख रुपये वडिलांनी दिले, आता या भावाकडून घे. अर्धवटच पडते. खूप नाही. एखादा पैसा आहे, पैशाला किंमत नाही आहे. आता मध्यंतरी मला एक व्यक्ती, आता तुम्हाला सांगतो एक उदाहरण. एक सोनार, कळलं का? कुटुंब, त्याच्या पाच पिढी अमेरिकेत गेली. ती 5 पिढी म्हटलं की काय, स्थानदेवता, ग्रामदेवता, आपल्या भाषेत हे सगळे एनर्जी आहे. नदीचे पात्र विस्तीर्ण झालंय. 2 बाजूला वाहते नदी तुडुंब भरून, आणि तो सह्याद्रीचा डोंगर, ती सह्याद्रीची रांग. कसं वाटते मित्रांनो तुम्हाला? काय मनाला काय आल्हाददायक वाटते की नाही? मन प्रसन्न होते की नाही? त्याचा आस्वाद तुम्हाला घेता येतोय का? बघा, ती बघा नदी रेल्वे लाईनच्या सोबत चालली आहे. दोघं एकत्र मिळून तो प्रवास करत आहेत. मित्रांनो, मनुष्य प्राणीच, म्हणजे याला मनुष्य प्राणीच म्हणूच नाही,
कारण मनुष्य प्राण्याचं काम काय आहे, कर्म काय आहे, तर जगा आणि जगवा. पण हाच तो मनुष्य प्राणी निसर्गाचे नियम तोडतो. आताच बघा, हे आंदोलन चालू आहे, विद्यार्थ्यांचं आंदोलन नीटच्या परीक्षेवरती. पण त्या आंदोलनाला वळण कुठे मिळालं आहे? तिथले आंदोलक काय बोलत आहेत, ते आंदोलन जीवी काय बोलत आहेत? विषय राहिला बाजूला, रामाला शिव्या घालत आहेत, हिंदूंना शिव्या घालत आहेत, सनातनींना, ब्राह्मण, नको ते वाद निर्माण करत आहेत. शासन प्रशासनाला शिव्या घालत आहेत, नरेंद्र मोदीजींना शिव्या घालत आहेत. म्हणजे उद्देश आणि उद्दिष्ट राहिली बाजूला. कशासाठी आंदोलन करत आहेत, काय तुमचा अजेंडा आहे, तो काही समजत नाही आहे. पण निसर्गाचं तसं नाही आहे मित्रांनो. निसर्गाचा साफ अजेंडा आहे. निसर्गाचं म्हणणं आहे जगा आणि जगवा. म्हणून तुम्हाला हिरवळ दिसते बघा या पावसातली. त्या नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्या नदी नाल्यांना परत जीवन आलं आहे, पुनर्जीवित झाले आहेत. आणि त्या हिरवळ गालीच्या पसरला आहे या वसुंधरेवरती, या पृथ्वीवरती, या भूमातेवरती, या आदिमातेवरती. बघा, अगदी ती गालीच्या पसरून ती पहुडली आहे. प्रत्येक जीवजंतू आहे ना, तो ह्या निसर्गाचा नियम कायदे पाळतो. हे बघा, प्राणी, ते गुरं. पण जो तथाकथित मनुष्य स्वतःला म्हणवतो, तोच फक्त या निसर्गाचे कायदे नियम तोडतो. त्यामुळेच अवेळी पाणी, देवाची करणी आणि नारळात पाणी, आणि तथाकथित मनुष्य प्राण्याची करणी आणि अवेळी पाणी. तसा विलोभनीय दृश्य बघा, तो डोंगर समोर आणि ते पावसाचे ढग यांचं मिलन झालेलं आहे. खाली उतरले त्याला भेटायला. विलोभनीय दृश्य, मन मोहून नेते, आनंदून जाते. तुम्हाला कसं वाटते? तुम्ही म्हणाल मध्येच कुठे राजकीय चर्चा करताय. राजकीय चर्चा नाही आहे, ते वास्तव आहे. आणि ते वास्तव समजून घेणंसुद्धा आवश्यक आहे. आपण आपले कायदे नियम तोडून ते धाब्यावर बसवून जर आपण शासन प्रशासनाला वेठीस धरत असेल तर लाठीचार्ज होणारच. टिट फॉर टॅट. कायद्यामध्ये राहणं आणि कायद्यामध्ये राहून चर्चा करणं, बोलणं आवश्यक आहे. हे बघा, नळे कसे, हे मळे भरले आहेत पावसाने. आणि हे डोकावणारे गाव त्या हिरवळीमधून. मनुष्य प्राण्यांनी, तथाकथित मनुष्य प्राण्यांनी जे निसर्गाचे कायदे नियम पाळलेत, तर कुठेही ह्या धर्तीवरती अधर्म होणार नाही. अधर्म व्हायला कारणच मनुष्य प्राणी ते कायदे नियम पाळत नाही. बघा, गावाला त्या निसर्गाच्या कुशीतला ती नदी, त्या नदीचं पात्र. मित्रांनो, कोकणातील बऱ्याचशा नद्या अगदी कोरड्या पडतात, अगदी मृत अवस्थेत जातात. पण पावसात बघा कशा दुतडी भरून वाहतात. ह्याच पाण्याला जर बंधारा घातला, पाणी अडवलं आणि ते जिरवलं, तर काय होईल? आजूबाजूचा प्रदेशसुद्धा सुपीक होईल, मुबलक पाणी मिळेल. त्यासाठी पाणी अडवणं आणि जिरवणंसुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे दुष्काळ होणार नाही. पाऊस कमी जास्त झाला तर आपलं प्राणी मात्राचं जीवन सुखमय होईल. पाणी मुबलक आहे म्हणून ते कसंही वापरणं चालणार नाही. ही बघा नदी, तिचा हा प्रवाह आणि पात्र, त्याला मध्ये मध्ये बंधारे घालणं आवश्यक आहे, छोटे छोटे. म्हणजे आजूबाजूचा जो प्रदेश आहे, भूभाग आहे,
गाव आहेत ते सगळे जलमय होतील. पाणी मिळेल, पाणी मुबलक मिळेल. पाणी अडवा आणि पाणी जिरवा. वारा आहे ना एवढाच ते हलतंय. थैंक्स फॉर वॉचिंग। वीडियो पसंद है तो इसे लाइक कीजिए, दोस्तों के साथ शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कर दीजिए। खुश रहें, खुशियाँ बांटते रहें, मुस्कुराते रहें। थैंक यू। हिरव्या गर्द झाडीतून हा जाणारा डांबरी रस्ता, काळा रस्ता आणि त्या बाजूची ती लाल जमीन आणि ते त्या हिरवळीतून डोकावणारं गाव, तो रस्ता मन अगदी मोहून जाते. हीच तर कोकणाची खासियत आहे मित्रांनो. हा निसर्ग, तो डोंगर, ती घरं, त्या गावातील लोक
हीच तर मोठी देणगी आहे कोकणाला. तुम्हाला पुढे जाऊन थोडे धबधबेसुद्धा दिसतील, त्याचाही आस्वाद घेता येईल. हे बघा नदीचं पात्र. ह्या सगळ्या पुनर्जीवित होतात पावसाळ्यात. ज्या निर्जीव झाल्या असतात, ज्या मृत झाल्या असतात अशा नद्या, त्यांचा जोपासना करणं, त्यांचं संवर्धन करणं हे मनुष्य प्राण्याचं कर्तव्य आहे. प्रत्येक जीवाचं संवर्धन करणं, त्या सृष्टीचं संवर्धन करणं, त्या नद्या नाल्यांचं, झाडाझुडपांचं, वन्यजीवांचं संवर्धन करणं, संरक्षण करणं हेच तर मनुष्य प्राण्याचं कर्तव्य आहे. जगा आणि जगवा. तुम्ही वृक्षारोपण करता की नाही? करणं आवश्यक आहे. जंगल वाचवणं आवश्यक आहे. ही बघा नदी आणि या नदीचं पात्र दुतर्फा वाहते येते. ही संगमेश्वरची नदी आहे. हा बघा बोगदा, उक्षीचा बोगदा आहे, छोटा बोगदा, म्हणून त्या 2 ट्रॅक आहेत. आणि हे रेल्वे स्टेशन बोगद्यामध्येच येते. अर्धा रेल्वे स्टेशन, अर्धा प्लॅटफॉर्म. अनेक बोगदे आहेत या मार्गावरती, कोकण रेल्वेवरती. पूर्वी फक्त आपल्याला लोणावळ्याच्या बोगद्यावरती गाणं होतं. हा बघा धबधबा, त्याचा उल्लेख मी मागेशी केला होता. छोटा धबधबा आहे. मोठा धबधबासुद्धा तुम्हाला यापुढे पाहायला मिळेल. अगदी रत्नागिरी स्टेशनच्या अगोदर आहे, बोगद्याच्या अगोदर आहे. छोटे मोठे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. हा बघा एक आहे धबधबा. मन मोहून टाकणारे हे दृश्य आहेत. तुम्हाला कसं वाटते? धबाधबा पडणारा धबधबा. हे बघा छोटे मोठे झरणे, धबधबा. माझी एक पुतणी आहे, माझ्या भावाची बहीण, मुलगी. ती म्हणते या धबधब्याला धबाधबा, लहानपणी बोलायची. हा बघा दूरवर धबधबा दिसतोय ना, धारा दिसत आहेत त्या पाण्याच्या. हा बघा धबाधबा, मोठा धबधबा, जो म्हणाला रेल्वे स्टेशनच्या अगोदरचा. मित्रांनो, निसर्गाचा आस्वाद घेत धबधबा, नदी नाले, तो हिरवळ, झाडाझुडपं हे सर्व पाहत जो आपण आलो आहे पनवेलवरून रत्नागिरीच्या दिशेने, तुम्हाला प्रवास कसा वाटला? भटका केव्हा या माझ्या शृंखलेत सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ह्या काय दाखवलं आहे तर आवडला तर आपले विचार कमेंट बॉक्स मांडा. काय काय आवडला, कसा कसा आवडला. तुर्तास इतक्याच.
पुढे जाऊन पुढच्या प्रवासात आपण भेटूया. पुढच्या भटकंतीत भेटूया. भटका केव्हा ह्या माझ्या चॅनलवर तुर्तास इतक्यात असा. आता प्लॅटफॉर्मला गाडी लागतली. चला मग पुढच्या प्रवासात पुढची भटकंती, पुढचा देखावा, पुढचा निसर्ग सौंदर्य आपण पाहूया. कसं वाटलं, काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. माझे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करू विसरा नको.